हॅलो गाईज. सो मी आज गेली होती अशोका हॉस्पिटलला गेली. आज मला तिकडं बघून मस्त वाटलं. मस्त व्ह्यू होता तिथे. आणि तिथं वॉशरूममध्ये मी एक कारनामा केला की हात धुवून आले आणि गरम पाण्यामध्ये मी शेकत होती की बाई लई थंडी आहे, जाऊ दे मी शेकून घेते. आणि मग नंतर रुंठाच्या बिल्डिंगमध्ये गेली. तिकडचा व्ह्यू बघून मला खूप चांगलं वाटलं, कारण की तिकडची जी हवामान होती छान दिसत होतं. आणि मी आज पहिल्यांदा दुबईचं हे बघितलं, ॲवॉर्ड. सो मला छान वाटलं ते दुबईचं ॲवॉर्ड बघून. मस्त होतं. आणि एक दुसरा स्टारवाला पण होतं त्यांच्याकडे, ते पण छान होतं, क्यूट होतं ते पण. आणि मग आम्ही गेलो होतो कडकनाथला जाऊन काही नाही केलं. पण मग घरी येऊन मी तनुकीला बघितलं. आणि तनुकीने घरी येऊन जे कारनामा केला आहे, तिला होता आहे जुलाब. सो ताई तिची सगळी जुलाब उचलती, कारण की तिला खाली नेलंच नव्हतं वॉशरूम करायला. सो मग आज ही टेरेसवरच केली. आणि मग एवढं सगळं आवरून मी असं दाखवते की हीच ती पोरगी शी करणारी, बस एवढंच. आणि पप्पांसोबत गेली होती माल टाकायला. सोनपापडीचा माल होता आमचा. मग मी पप्पांना माल द्यायला पण मदत केली, कारण की पप्पाला एवढं सगळ्या काही गोष्टी होणार नाही म्हणून मी माल काढून दिला आणि स्लाईड करून पप्पाला देऊन टाकला, कारण की पप्पा तो माल उचलून घेऊन जातील. आणि मी एकदा ट्राय केलं की तिथपर्यंत घेऊन जाऊ, पण मला माहिती माझी चप्पल स्लिप झाली आणि मी उतानी पडली. त्याच्यामुळं मी एकच काम केलं की इथून माल काढून दिला आणि स्लाईड करून पुढे दिला. आणि ते बी लई जड होतं, माझं तर पायालाच लावून गेला होता. पण स्टील मला करावं लागलं, कारण की थोडं मदत करून टाकते पप्पाला. मला बरं वाटलं बघून आणि मला स्वतःला करून बरं वाटलं. पण मग लागून जातं ती बातच वेगळी राहते. लागतंच मला, पण ठीक आहे चालतं. पण मी हेल्प केली, मला खूप छान वाटलं. मी सांगत होते की मी सगळा दिला आहे माल. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.